अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांची भरती प्रक्रिया आता संपत आलेली आहे. तुम्हाला माहीतच असेल की जवळपास 1 ते दीड महिन्यापासून भरती प्रक्रिया चालू झाली होती. महाराष्ट्रामध्ये भरपूर जी पदं आहेत ती निघाली होती आणि त्यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. अंगणवाडी सेविका झाली, अंगणवाडी मदतनीसताई झाली. तर यांच्या भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या संख्येनं उमेदवारांनी भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता निवड प्रक्रियेची जी यादी असते, निवड यादी ते सुद्धा लागलेली आहे. काही ठिकाणी जी मदतनीसताई आहेत, सेविकाताई आहेत, यांना नियुक्तीसुद्धा देण्यात येत आहे. कारण की आता जी प्रोसेस आहे ती संपत आलेली आहे आणि डायरेक्ट आता रुजू करण्याचे जे कामं आहेत ते सुरू झालेली आहेत. आणि अशातच आता एक बातमी समोर आलेली आहे की आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना नियुक्ती देणे सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देणे सुद्धा सुरू झालेले आहेत. काही हरकती असल्यास 30 दिवसाच्या आत ते सर्व काही प्रक्रिया राबवण्यात येत असते आणि त्यामध्येच तुम्हाला हरकतीसुद्धा असल्यास, आक्षेप असल्यास ते सुद्धा घ्यायचा असतो. तर जर कुणाचा आक्षेप वगैरे नसला तर मग त्या जे टॉपवर असतील गुणांकनानुसार जी भरती ही प्रक्रिया होत असते. तर 1 नंबरवर ज्या ताई असतील त्यांना आता नियुक्ती देणे चालू झालेले आहे. तर आता त्यांना 15,000 रुपये महिना आणि 8,500 रुपये महिना प्रति महिन्याला मानधन आता मिळणार आहे. तर महिला व बाल विकास विभागाचे तर्फे हे जे आदेश आहेत हे आलेले आहेत आणि त्यानुसारच आता नियुक्तीपत्र सर्वांना देण्यात आलेले आहे. आणि अंगणवाडी सेविकाताईला 15,000 रुपये महिना, 13,000 रुपये तर त्यांना प्रॉपर जे मानधन आहे ते मिळतच आहे आणि 2,000 रुपये त्यांना प्रोत्साहन भत्ता, असे मिळून 15,000 रुपये प्रति महिन्याला त्यांना मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीसताई यांना 7,500 रुपये महिना जो मानधन आहे तो मिळणार आहे. त्याचबरोबर 1,000 रुपये जे प्रोत्साहन भत्ता आहे त्या रूपाने त्यांना मिळणार, असे टोटल 8,500 रुपये त्यांना प्रति महिन्याला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांची आता निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, होत आहे. काही काही जिल्ह्यांमध्ये आता कुठे कुठे झालेली आहे, कुठे कुठे होत आहे. तर अशा प्रकारे आता त्यांना नियुक्ती देणे सुरू झाली आहे. तर अशातच आता ही एक बातमी आलेली आहे. सर्व काही तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, समाजातील लहान लहान बालकांवर चांगले शिक्षण, संस्कार, त्यांच्या पोषणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकांकडे आहे. हीच मुले आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून ते घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका व सेविकांची आहे. तर आता इथं बघा, अंगणवाडी शिक्षिका म्हटलं आहे कारण की अंगणवाडी सेविका आता शिक्षिकाच होणार आहेत. तुम्हाला माहीतच असेल की आता अंगणवाड्या ज्या आहेत ZB म्हणजेच की जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि जे जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत यांना एकत्रित संयुक्तपणे आता एक अभ्यासक्रम त्यांना शिकवल्या जाणार आहेत आणि तो अभ्यासक्रम म्हणजे लहान मुलांना कसं शिकवायचं त्याबद्दलची सर्व माहिती आणि अभ्यासक्रम किंवा मग जे परीक्षण आहे ते त्यांना मिळणार आहे, प्रशिक्षण. तर अशा प्रकारे आता शिक्षिकाच होणार आहेत त्या पुढे भविष्यातल्या शिक्षिकाच आहेत त्या. तर बघा, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी शिक्षिका व सेविकांच्या नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटकर, बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, शिक्षण अधिकारी उसाळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, भगवान ठोंबरे, देवीदास निकम यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की जिल्ह्यातील अनेक खुल्या जागेवर अंगणवाडी भरत होत्या. शिक्षणाच्या या कार्यापासून कुठलाही बालक सोयी सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना सुमारे 36
कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्या इमारती बांधण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की ग्रामीण भागातील लहान बालकांना शिक्षण मिळवण्यासाठी अंगणवाडी या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या ठिकाणी या बालकांना चांगलं शिक्षण, संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी शिक्षिका व सेविकांची असल्याने नव्याने शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या शिक्षिका व सेविकांनी योग्यरित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी केल्या. तर बघा, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रशासकीय संकुलाची कामाची पाहणी केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला शहरात भव्य दिव्य प्रशासकीय संकुल उभारण्यात आले आहे. या प्रशासकीय संकुलातील सर्व शासकीय कार्यालये आणि या परिसराची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की येवला मतदारसंघाचा विकास हा आपला ध्यास आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रशासकीय संकुल परिसरात नियमित देखभाल दुरुस्ती करत स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच प्रशासकीय संकुलाच्या विलेज स्वरूपाच्या रचनेत कुठलेही बदल करू नये. या ठिकाणी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात याव्यात अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तर बघा, याच वेळेस बघा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनाचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. येवला नगरपालिकेच्या नूतन अद्ययावत अग्निशामक वाहनाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी वाहनांची माहिती घेतली. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर अशा प्रकारे बघा, या कार्यक्रमाच्याच वेळी तुम्ही बघू शकता येवला शहरामध्ये आणि या नगरपालिकेतील एका समारंभाच्या वेळेस माननीय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आले होते आणि त्याच वेळेस त्यांच्या हस्ते जे नवनियुक्त अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना जे निवड झालेली आहे ज्यांची, त्यांना नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात आले आहेत. आता लवकरच ते कामावर रुजू होणार आहेत आणि अंगणवाडीमधील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पूर्ण अंगणवाडीमधील सर्व कामे करावी लागणार आहेत. आता त्यांचं सर्वात आधी पहिले प्रशिक्षण होणार आहे आणि ते प्रशिक्षण त्यांना दिल्यानंतर मग त्यांना आता रुजू करण्यात येणार आहे. तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रक्रिया चालू आहे. निवड यादी लागलेल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी अजूनही नवीन भरतीची जी जाहिरात आहे ते निघत आहे. परंतु काही ठिकाणी आता निवडसुद्धा झालेली आहे आणि कामावर रुजूसुद्धा झालेल्या आहेत. काही अंगणवाडी सेविका 17 अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या आहेत या कामावर रुजू देखील झालेल्या होत्या आणि आता अजूनही या शहरामधून जी बातमी समोर येत आहे तर त्यामध्ये त्यांना नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात येत आहे. तर होऊ शकते की त्यांचं प्रशिक्षणसुद्धा पूर्ण झालेलं असेल किंवा मग आता भविष्यात लवकरच त्यांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे. म्हणजे त्यांना नियुक्ती मिळाली आहे मात्र नक्की आणि त्या लवकरच कामावर रुजूसुद्धा होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.